बागायतदार बंधूंनो नमस्कार. मी आनंद ॲग्रो केअरचा संचालक घनश्याम मेमाडे आपल्याशी बोलतोय. बागायतदार बंधूंनो, तुम्ही नवीन असाल तर आनंद ॲग्रो केअरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्हाला सर्व नवनवीन व्हिडिओ, चांगले टेक्निकल व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. मी आज तुमच्याशी बोलतोय एका संजीवकाविषयी. तर संजीवकाचं नाव आहे 4-क्लोरफेनोरॉन म्हणजेच 0.1% CPPU. बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये की 4-क्लोरोफेनोरॉन हे काय, तर आपण सगळ्यांना माहिती CPPU. तर बागायतदार बंधूंनो, CPPUचा मेन रोल आपल्या द्राक्ष बागेमध्ये किंवा इतर पिकांना बरेचसे लोक वापरतात. तर द्राक्ष बागेमध्ये खरंच त्याचा जो रोल आहे तो तुमच्या सेल्सच्या भित्तिका वाढवणे, म्हणजे सेल्स डिव्हिजन वाढवणे, सेल्सचं इलॉंगेशन वाढवणे, आणि सगळ्यात महत्वाचा रोल आहे या संजीवकाचा सायटोकायनिनची लेवल वाढवणे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा घड जिरत असेल, तुमची कूजची अवस्था असेल, त्यानंतर तुमची मण्याची साईज असेल किंवा अनेक स्टेजला मणी गळ होत असेल, तर अशा वेगवेगळ्या स्टेजला CPPU हा घटक तुमच्या द्राक्ष वेलीमध्ये काम करत असतो. बागायतदार बंधूंनो, जर आपल्याला हा उच्च गुणवत्तेचा मिळाला नाही तर तुम्हाला त्याचे उच्च परिणाम दिसत नाही. म्हणून आपल्याला 4-क्लोरोफेनोरॉन हा जो CPPU आहे हा आनंद ॲग्रो केअरने गेल्या 3 वर्षापासून बऱ्याचशा बागायतदार बंधूंना देते आहे. आणि जे बागायतदार बंधूंनी आनंद ॲग्रो केअरचा इफिशियंट CPPU वापरला, तर बागायतदार बंधूंनीच एक वाक्य वापरलं की साहेब, तुमचं CPPU वापरलं तर वापरलं आम्ही इफिशियंट, साईज मिळाली आम्हाला सफिशियंट. म्हणून बागायतदार बंधूंनो, जर तुम्ही इफिशियंट CPPU वापरलं तर तुम्हाला एकसारखे टपोरे मणी मिळतील, दुधाळ रंग त्याला मिळेल, त्यानंतर त्याची टिकवण क्षमता चांगली राहील, आणि सगळ्यात महत्वाचं असतं आपल्याला एक्सपोर्ट असेल, लोकल मार्केट असेल, सर्वच ठिकाणी आपल्याला पाहिजे असते कीपिंग क्वालिटी. आणि कीपिंग क्वालिटी सुद्धा तुम्हाला उत्तम मिळते. म्हणजे तुमचं जिब्रेलिक ऍसिडचं द्रावणासोबत वापरणं असेल, एखाद्या स्केलअप सारख्या होमोब्रासोलाइट सोबत तुमचं वापरणं असेल, क्रॉपटॉनिक सोबत तुमचं वापरणं असेल, तर ह्या सोबत तुम्ही मिक्स करून वापरू शकता. बागायतदार बंधूंनो, उच्चतम गुणवत्तेचं 4-क्लोरोफेनोरॉन हे CPPU म्हणजे इफिशियंट आपल्याला वापरायचं आहे. हे आपल्याला कसं वापरायचं आहे, तर समजा तुमचं 3 ते 4 mm मणी अवस्था असेल तर त्यावेळेस आपल्याला वापरायचं आहे एकरी 1 लिटर. त्यानंतर 7 ते 8 मणी अवस्था असेल तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला वापरायचं एकरी 1 लिटर. तर एकरी 1 लिटर समजा तुमच्याकडे ESS मशीन असेल, चिमा असेल, VMA असेल, किंवा सध्या जर तुमच्याकडे साधं ट्रॅक्टर असेल तर त्या साध्या ट्रॅक्टरला सुद्धा तुम्ही दुसऱ्या टिपिंगला 1.5 ml वापरू शकता, दुसऱ्या टिपिंगला तुम्ही 2 ml ने त्याचा वापर करू शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं, आता बऱ्याचशा बागा तर तुमच्या सेकंड आणि सेटिंगच्या नंतरच्या बागा आहेत, पण जर तुमचं घड जिरण्याची स्टेज असेल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही सायटोकायनिनचे लेवल वाढवण्यासाठी इफिशियंट, साईज होईल सफिशियंट याचा वापर तुम्ही अवश्य करू शकता. बागायतदार बंधूंनो, इफिशियंट घेताना पक्क्या बिलाची मागणी करा. CIB अंडर रजिस्टर्ड आमचं हे इफिशियंट आहे, म्हणून उच्चतम गुणवत्तेचं आनंद ॲग्रो केअरचं CPPU वापरा आणि निश्चिंत राहा, कारण वापरा इफिशियंट, साईज होईल सफिशियंट. धन्यवाद बागायतदार बंधूंनो.